प्रकारे पण त्यातलं रक्तदान हे सगळ्यातलं श्रेष्ठ दान आहे, जेणेकरून आपल्यामुळे कोणाचा तरी जीव वाचला जातो. मला आनंद वाटला बाबा, चला आपण देऊ. पहिलीच वेळ आहे माझी. पहिल्यांदा म्हणजे वय वर्ष तुमचं किती? वय 35. 35. म्हणजे 35 वर्षामध्ये पहिल्यांदा. त्यांना कसलेही आजार नाही पाहिजे. हो का? आणि त्यांचं हिमोग्लोबिन पण आपण इकडे चेक करणार. ते ओके असेल तरच आपण डोनर पुढे. अरे तू दिल्याने वाढेल तुझं मग विषय. नमस्कार. आज आपण समर्थ भारत संस्कार केंद्र अंबरनाथमधील वडवली विभागामध्ये समर्थ भारत संस्कार केंद्र आहे. हे संघाचं कल्याण जिल्ह्याचं कार्यालय आहे. ही इमारत बघतोय आपण, पाथेय या इमारतीचं नाव आहे. आणि आज इथे आपण हे वामनराव ओक रक्तपेढी, आपण ह्या वामनराव ओक रक्तपेढी ही पण संघ परिवाराच्या माध्यमातून तो प्रकल्प सुरू आहे. आणि आज समर्थ भारत संस्कार केंद्र आणि धनश्री महिला सहकारी पतपेढी ह्या दोन्ही संस्थांनी एकत्र मिळून आज रक्तदान शिबिर आयोजित केलं आहे. आपण आज रक्तदान शिबिर किती रक्तदात्यांनी दान केलं आज ते बघूया. चला आपण जाऊया. पण इथे आल्यानंतर सुरुवातीला काय म्हणजे आपल्या सगळ्या प्रेक्षकांना कळायला पाहिजे की रक्तदान करताना काय प्रोसिजर आहे. सुरुवातीला आपण काय करतो? रक्तदान करताना आधी आपण हा डोनर फॉर्म भरून घेतो. याच्यामध्ये आपण पूर्णतः हिस्ट्री विचारली जाते आणि त्याच्यामध्ये आपण पूर्ण हिस्ट्री विचारून घेतो. आणि जर आपल्या क्रायटेरियात बसत असेल तर तुम्ही साधारणतः रक्तदान करताना कोणाचं घेता? वय वर्ष 18च्या आतमध्ये एज आपली 18 to 65 पाहिजे. परत त्यांना कसलेही आजार नाही पाहिजे. हो का? आणि त्यांचं हिमोग्लोबिन पण आपण इकडे चेक करणार. ते ओके असेल तरच आपण डोनर पुढे शिफ्ट करणार. 18 ते 60, 65. 18 ते 65. हा, बघा 18 ते 65 हिमोग्लोबिन चेक करून ते किती पाहिजे त्याचं प्रमाण? मोर दॅन 12.5 12.5 पेक्षा जास्त पाहिजे. हो. आणि शुगरवाल्यांसाठी काय? शुगरवाल्यांसाठी कसं ऍक्च्युली त्यांचं HbA1c चा रिपोर्ट कसा आहे आणि त्यांचं काय आलेलं आहे तो चेक तो करून किती पाहिजे साधारणतः? 7 च्या आत पाहिजे. 7 च्या आत. मग माझं 6 आहे, चालेल ना? हा सर ठरवून घेते. चालतं, ठीक आहे. अरे तू दिल्याने वाढेल तुझं मग विषय. हिमोग्लोबिन किती आहे? हिमोग्लोबिन चेक केलं का? चेक करा. काय येतात ना चेक करा. इथं बस. आणि तू त्याला घोड्यावर बसवायला काय? हो, आज सुट्टी. आज सुट्टी आहे? हा, आज रविवारच आहे. कुठे असता नोकरीला? नोकरीला वाढायला आहे मी. वाडा म्हणजे वाडा मोखडा. वाडा मोखाडा. दररोज प्रवास अंबरनाथ ते अंबरनाथ कल्याण. ते कल्याणवरनं बस. कल्याणवरनं बस बस आहे. नाही, माझा ऑफिस रजिस्टर्ड ऑफिस कल्याणला पण आहे. कल्याणला. तुम्ही कशामध्ये नोकरीला? मी अकाउंट्स मध्ये. अकाउंट्स. सळीची कंपनी आहे. कुडूसच्या? कुडूसलाच आहे. कुडूसला आहे. वाड्याला जायला लागेल. वाढवायला जायला. पण म्हणजे रक्तदान पहिलं का दुसरं? नाही, हा माझा 5वा आहे. 5वं आहे. फिफ्थ आहे. राहायला कुठे? वडवली. नाही, लोकनगरीला. लोकनगरीला. मग हे कळालं कसं की आज रक्तदान आहे शिबिर इथे संघाच्या स्वयंसेवक कार्यालयामध्ये? आहेत. वा, हे संघाचे स्वयंसेवक आहेत. तुमचं नाव पूर्ण? अरुण कुमार शर्मा. शर्माजी संघाचे स्वयंसेवक आहेत. आणि त्यांना कळालं की आज रक्तदान शिबिर आहे. तुम्ही लोकनगरीमध्ये सगळ्यांच्या ग्रुपवर टाकलंय मी. टाकलंय ना? हो. आणि हा व्हिडिओ पण आता संपर्क पण करून आलोय. हा व्हिडिओ पण हे झाला ब्रॉडकास्ट झाल्यानंतर ते टाका. म्हणजे पुढच्या हो. काळामध्ये आपल्याला लोकनगरीमधनं हा. अधिकाधिक स्वयंसेवक झाले पाहिजे हो. आणि ते इथे रक्तदान करायला आले पाहिजे.
त्यामुळे 5 वेळा म्हणजे तशी काय भीती वाटत नाही. चालेल, काहीच ठीक आहे. तुम्ही इथे रक्तदान आलात, कोणी सांगितलं का तुम्हाला इथे? हो, माझ्या भावाने सांगितलं मला रक्तदानाचं शिबिर आहे आमच्या हा. याचं संस्थेचं. संस्थेचं आहे हो म्हणजे समर्थ भारत संस्कार केंद्र आणि धनश्री महिला. तुम्ही पतपेढीच्या सदस्य आहेत? नाही नाही या नाही पतपेढीच्या अध्यक्ष आहेत हो. कातेकर मॅडम. हो तुम्ही आता पतपेढी, आणि ही पतपेढीचं वैशिष्ट्य माहिती आहे तुम्हाला? नाही ना? नाही महिलांसाठी चालवलेली पतपेढी. हो मला त्यांनी सांगितलं, मला आनंद वाटला बुवा, चला आपण देऊ. पहिलीच वेळ आहे माझी ही. पहिल्यांदा म्हणजे हो. वय वर्ष तुमचं किती? वय 35. 35. हा. म्हणजे 35 वर्षामध्ये पहिल्यांदा रक्तदान करताय. मला आणि रक्त दिल्याने वाढतं, हा. बरोबर आहे का? हो का चूक आहे? बरोबर ते आहे. काही दिलं म्हणजे आपलं ज्ञान दिलं तरी वाढतं. वाटतं. त्यामुळे आज रक्तदान केल्यामुळे आनंद झाला. आनंद हे झाला. तुम्हाला छोटस आनंदासाठी ते घरी पाहिल्यानंतर हा, आणखीन आनंद होईल. आणखीन आनंद. धन्यवाद. हा मी आवर्जून सांगेन. हे बघा, मी नमस्कार. नमस्कार. तुम्ही पहिल्यांदा करताय का रक्तदान? नाही, याच्या अगोदर बऱ्याचदा मी केलेलं आहे, पण लास्ट 1.5 वर्षापासून नव्हतं केलं. तर आज हा योगायोग आला आणि त्यानिमित्ताने मग मी इथे आलो. या समर्थ भारत संस्कार केंद्र आणि धनश्री महिला सहकारी पतपेढी, हा. ह्या पतपेढीच्या माध्यमातून हे आयोजन केलंय रक्त. हो. आणि हे रक्तदान आपण जे करतोय, हम्म. ही जी रक्तपेढी आहे ही वामनराव ओक रक्तपेढी ओके हे ठाण्याला आहे. हे अच्छा. संघ परिवारात त्याचं काम चालतं. ओके. आता हे अनेक जणांना सांगा. नक्कीच नक्कीच. हा? हो, हे आनंद वाटला ना? छान वाटलं. रक्तदान केल्याने काय होतं? सगळ्यात श्रेष्ठ दान रक्तदानच आहे. दानाचे त्याचं- खूप सारे प्रकार आहेत, पण त्यातलं रक्तदान हे सगळ्यातलं श्रेष्ठ दान आहे, जेणेकरून आपल्यामुळे कोणाचा तरी जीव वाचला जातो आणि कुणाला तरी युटिलाइज होतं त्याचं. हे किती याच्या मागची भावना पवित्र आहे की नक्कीच. रक्तदान केल्याने अनेक जणांचे जीव वाचतील. वाचतील, yes, हा yes. सुंदर विचार घेऊन आपण इथं थांबूया. नक्की. सिद्धार्थ, तुझं रक्तदान आहे, पहिल्यांदा करतोय का काय? नाही, मी 3-4 वेळा केला याच्या आधी. आणि आजचा अनुभव कसा आहे? आजचा अनुभव फारच सुंदर आहे. ते सगळे चांगलं मार्गदर्शन पण करतात आणि सोय पण उत्तम आहे. म्हणजे घाई गडबड नाही. कोणाला काही त्रास असेल तर ते नीट व्यवस्थित मार्गदर्शन करतात आणि टेस्ट वगैरे सुद्धा व्यवस्थित आहे. त्यामुळे फार आवडलं मला. ही रक्तपेढी याचं नाव पहिल्यांदाच ऐकलंय मी ह्याचं नाव पहिल्यांदा ऐकलं. येस. ही कैलासवासी वामनराव ओक रक्त केंद्र जी रक्तपेढी आहे ही ठाण्याला आहे. ही आपल्या संघ परिवाराच्या माध्यमातून याचं काम मोठ्या प्रमाणात. अच्छा. तो ठाण्यामध्ये त्यांचं वेगवेगळे सेक्शन आहेत आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये याचं काम चालतं. आज खरंच तुम्ही भाग्यवान आहेत की अशा रक्तपेढीच्या माध्यमातून तुम्हाला रक्तदान देता येतं. खरंच आहे. आपण आपल्या भागात पण ठेवूया, कांस्य विभागात पण नक्कीच ठेवूया. ठेवायला पाहिजे. नक्कीच पण ठेवायला. त्यासाठी आपल्याला रक्तदाते आधीच मार्क करायला लागतं. बरोबर. 50-60 किमान. कसं आहे, ठाण्यावरून एवढं सेटअप आणायचं सगळं हो, हो. आणि रक्तदानाला काही मूल्य नाही आहे. बरोबर. म्हणजे त्याची किंमत कोणी करू शकत नाही. पण नक्कीच करायला पाहिजे. ताईंनी काय पहिल्यांदा करताय? नमस्कार, माझं नाव श्वेता सिद्धार्थ बोडस. आज मी पहिल्यांदाच रक्तदान करते आणि अनुभव खूप छान होता. अर्थात पहिल्यांदा करत असल्यामुळे भीती होती वाटते. मनात. हा, म्हणजे तेव्हा इथे बरेच जण हो. आता या हे शिबिर आहे, रक्तदान शिबिर, बरेच जण नवीन आहेत, पहिल्यांदा करताय. नक्कीच. पण भीती वाटत असेल ना, एवढं रक्त काढताय? हो, सुरुवातीला भीती वाटली, पण इकडचे जो स्टाफ आहे सगळा किंवा जे अधिकारी आहेत त्यांनी इतकं छान मार्गदर्शन केलं आणि खूप काळजी घेतली. तर म्हणजे जी भीती होती मग ती हळूहळू कमी झाली आणि मी यशस्वीरित्या रक्तदान करू शकले. आयुष्यातला पहिलाच अनुभव आहे आणि खूप छान वाटतंय तुम्ही मला. लोकांना सांगा की मी नक्कीच. पहिल्यांदाच हो. रक्तदान केलंय आणि एक वेगळं समाधान आहे रक्तदान केल्याचं. तर आणि रक्तदानाचे खरंच. फायदे पण आहेत. हो, नक्कीच म्हणजे नक्कीच. रक्त दिल्यानंतर बरोबर. नव्याने त्याचं नव्याने तयार म्हणजे होणार. आपल्या शरीरातले काही म्हणजे काय म्हणू आपण त्याला, लोह वगैरे परत परत तयार होतात. शरीरात बरोबर. परत आपली शरीराचे बरेच फायदे आहेत फायदे आहेत. आपल्याला. त्याच्यामुळे रक्तदान करायला हवं. नक्कीच. आणि आता आपल्या भागामध्ये करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा. हे प्रयत्न काय करायचे की 60 नावं किंवा अच्छा, 100 नावं आपण संकल्प करूया सिद्धार्थ, चालेल चालेल. की कांसे आणि साई हो. विभागामध्ये रक्तदान करूया, रक्तदान शिबिर घेऊया. त्यासाठी 100 मी असेल ना त्याच्यामध्ये 100 जणांचा संकल्प करूया. बरोबर. 100 आणि दाते. मी म्हणते पुरुषांच्या बरोबरीने महिलांनी पण सहभागी झालं पाहिजे. आणि महिला मग घाबरतात. हा, म्हणजे तेवढा फिटनेस आपला सुद्धा ठेवला पाहिजे की आपण रक्तदानासाठी पात्र होऊ शकतो यासाठी. पुढच्या नक्कीच. काळामध्ये
येत्या 6 महिन्यामध्ये 6 महिन्यानंतर करायचं ना परत हो, हो. आपल्याला, म्हणून मी आता 6 महिन्यानंतर बरोबर. आपण आपल्या विभागामध्ये रक्तदान शिबिर करू. चालेल. आणि त्याचा संकल्प 100 बरोबर. 101 रक्तदाते शोधायचे. बरोबर. म्हणजे आपली पण कसोटी आहे हो की आपण वय वर्ष 30-35 वर्षात किमान 10 मित्र 10 जण आपले ऐकणारे पाहिजेत. बरोबर. असे अनेक मित्र असतात. धन्यवाद, तुम्ही आलात आणि चांगल्या पवित्र कार्यात सहभाग नक्कीच. दिला त्याबद्दल परत धन्यवाद. सगळ्यांचे धन्यवाद. नमस्कार. आज आपण समर्थ भारत संस्कार केंद्र संघाचं कार्यालय कल्याण जिल्ह्याचं, आज समर्थ भारत संस्कार केंद्राचे अध्यक्ष मिलिंदजी लिमय आणि धनश्री महिला सहकारी पतपेढी यांच्या अध्यक्षा रातेकर मॅडम, आज ह्यांच्या दोन्ही संस्थेने समन्वयाने आज रक्तदान शिबिराचं आयोजन केलं आहे. तर मिलिंदजी, ही कल्पना काय की मे मध्येच का घ्यावं? सर्वसाधारणपणे असं होतं की एप्रिल मे महिन्यामध्ये अनेक मंडळी गावाला जातात आणि त्याच्यामुळे ब्लड डोनेशनचे जे कॅम्प आहेत ते तुलनेने कमी आयोजित केले जातात. त्यामुळे आवर्जून यावेळेला मे महिन्यामध्ये ज्या वेळेला रक्तपेढीला रक्ताची गरज असते अशा वेळेला आपण यावेळेला हा कॅम्प अरेंज करावा म्हणून आपल्या परिवारातली अजून एक संस्था जी धनश्री महिला सहकारी पतपेढी आहे तेही अनेक वर्षे हा रक्तदानाचं शिबिर आयोजित करतात. एकत्रित आम्ही दोघांनी येऊन आपल्या संघाच्या कार्यालयामध्ये यावेळेला आपण शिबिर आयोजित करावं असं ठरलं की जेणेकरून ज्या वेळेला रक्तपेढीला गरज आहे त्यावेळेला आपण ते उपलब्ध करून द्यावं, ही त्याच्यामागची संकल्पना. तुम्ही हा उपक्रम मला वाटतं सातत्याने बरेच वर्ष करता. हो, बरेच वर्ष महिलांना जास्त प्रोत्साहन देणं हा आमचा उद्देश होता. कारण महिलांमध्ये अजून जागृती नाहीये की आपण ब्लड डोनेट केलं पाहिजे. तर महिलांना प्रोत्साहित करण्यासाठी आम्ही जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून खरं करत होतो. पण तिकडनं ओक रक्तपेढीमधनं आम्हाला कळलं की साधारण तुम्ही मे महिन्यात घेतलं ब्लड डोनेशन तर आम्हाला जास्त उपयोग होईल त्याचा, म्हणून आम्ही मे महिन्यात घेतलंय. आणि समर्थ भारत संस्कार केंद्राने आम्हाला खूप सहाय्य केलं. त्यांच्या समन्वयाने हा रक्तदान शिबिर आज आयोजित केलं गेलं. पण हे रक्तदान शिबिर मला वाटतं अनेक वर्ष म्हणजे 10-12 वर्ष म्हणजे 20 वर्ष साधारणतः. नाही, आमचं 6 वर्ष झाली रक्तदान शिबिर आम्ही आयोजित, कारण त्याला छान प्रतिसाद मिळतोय. त्यामुळे सगळ्यांचेच आभार. आतापर्यंत किती झालंय? आता म्हणजे आता वाजले साधारणतः 50च्या पुढे गेलेला आहे आकडा. ह्या दोन्ही संस्था म्हणजे समर्थ भारत संस्कार केंद्र आणि धनश्री महिला पतपेढी या दोन्ही संस्था संघ परिवारातल्या आहेत. दोन्ही संस्थांनी एकत्र येऊन हे शिबिराचं आयोजन केलंय आणि आता वाजलेत 1:15 झाले. 50च्या वर रक्तदाते येऊन गेले. हो, आणि महिलांमध्ये प्रॉब्लेम होतो का, महिला पण खूप येऊन परत गेल्यात. त्यांचं हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी झाल्यामुळे त्यांना आज रक्तदान इथे करता आलं नाही. त्यामुळे त्या थोड्याशा नाराज होऊन गेल्या. पण आता पुढच्या वेळेला आम्ही त्यांना आधीच जागृत करू आणि खाण्यापिण्याची त्यांची जरा हे करू. असं काही करता येईल का? साधारणतः आता आपण मे मध्ये घेतोय, त्याच्या आधी 1-1.5 महिना 2 महिना आधी बरोबर याची नोंदणी केली हो, आणि हिमोग्लोबिन चेक केलं, खरं असं जर केलं तर याची संख्या वाढेल. पहिल्या वर्षी तर आम्ही जेव्हा सुरू केलं त्यावेळेला सगळ्या मंडळात जाऊन प्रत्यक्ष भेटी घेऊन त्यांना काय करायला पाहिजे, ब्लड डोनेशनच्या पूर्वी तुमची कशी तयारी व्हायला पाहिजे हे आम्ही त्यांच्या जागृती निर्माण केली होती. त्यावेळेला 39 महिला त्यांनी रक्तदान केलं होतं आमच्याकडे. त्यामुळे आमचा इकडनं हे पण त्यांनी सत्कार पण केला होता ओक रक्तपेढीने. रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे. श्रेष्ठ दान. या दोन्ही संस्थेच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सांगू की हे अंबरनाथमध्ये संघाचं कार्यालय, या कार्यालयात कैलासवासी माधवराव ओक रक्तपेढी ही संघ परिवारातली आहे. या पतपेढीच्या माध्यमातून आपण हे रक्तदान शिबिर आयोजित करतो. भविष्यामध्ये प्रत्येक विभागाच्या रक्तदान शिबिर झालं पाहिजे याकरिता आपण सर्वांनी प्रयत्न करूया. नक्कीच प्रयत्न. धन्यवाद. धन्यवाद. धनश्री महिला सहकारी पतपेढी याच्या माध्यमातून आणि समर्थ भारत संस्कार केंद्र ही दोन्ही संस्था मिळून
यांच्या संयुक्त विद्यमानाने आज आपण रक्तदान शिबिर कार्यक्रम घेतला. पतपेढी आर्थिक व्यवसाय करत असते, पण तुम्ही सामाजिक पण काम करताय. तुमचा हा उपक्रम तर सुंदर आहे, पण याच्या व्यतिरिक्त काय करता? वर्षभराचे काही कार्यक्रम असतील तर सांगा. धनश्री महिला पतपेढी ही महिलांसाठी आहे, मुख्यतः महिलांसाठी, आणि त्याच्या माध्यमातून महिलांचं सक्षमीकरण व्हावं म्हणून आम्ही पूर्ण प्रयत्न करत असतो. जास्तीत जास्त सभासद आमच्या महिला आहेत. वर्षभरात महिलांसाठी विविध कार्यक्रम घेतो. त्याच्यातला मुख्य कार्यक्रम असतो महिला दिन निमित्त घेतलेला. तो 8 मार्च किंवा त्याच्या लगेच पाठोपाठ 4-5 दिवसांनी आम्ही कार्यक्रम करतो. त्यासाठी विविध विषय निवडतो. यावर्षी आम्ही अंबरनाथमधल्या ज्या महिलांनी विशेष कार्य केलेले आहे वेगवेगळ्या क्षेत्रात, त्यांना सत्कारासाठी बोलावलं होतं. 4 महिला होत्या. असा दरवर्षी एक काहीतरी थीम घेऊन आम्ही महिला दिनाचा कार्यक्रम करतो. त्याशिवाय महिला असल्यामुळे हळदी कुंकू समारंभ, दसरा पूजन, सत्यनारायण पूजा असे कार्यक्रम, धार्मिक कार्यक्रम असतात किंवा जनरल कार्यक्रम असतात, पण महिला सक्षमीकरणावर मुख्य भर असतो. आपण हे कार्यक्रम वर्षभर करतात, पण तळागाळातील म्हणजे काही बँका, जे भाजीवाली असेल किंवा इतर काही वर्ग असेल, त्या वर्गातील काही लोकांना लोन बँका देऊ शकत नाही, कारण त्यांचं रिटर्न फाईल नसतं, काही नोकरीदार नसतात. तर अशा वर्गासाठी म्हणजे अशा महिलांकरिता काही अडचण येते का तुम्हाला लोन देताना किंवा कर्ज वाटप किंवा वसुली करताना? एक छोटासा प्रश्न आहे. खरं म्हटलं तर येते, पण त्याच्यातूनही आम्ही मार्ग काढतो आणि महिलांना म्हणतो की महिलांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी, छोटा व्यवसाय करण्यासाठी, त्यांच्याकडे जरी कागदपत्र नसतील तरी त्यांची द्यायची क्षमता आणि काम करण्याची आवड हे सगळं बघून त्यांना लोन देण्यात येतं. एखादा कागदपत्र कमी असेल तरी पण आम्ही थोडं त्या महिलेचा विचार करतो, तिचे बॉडी लँग्वेज समजून घेतो आणि तिला लोन देतो. त्याच्यामुळे आज कितीतरी महिला अशा आहेत की त्या म्हणतात कसलंही लोन लागलं तरी आम्हाला धनश्री महिला पतपेढी डोळ्यासमोर येते. जर तिने नाही म्हटलं तरच आम्ही दुसरीकडे कुठे इतर पतपेढ्यांमध्ये विचार करतो. त्यामुळे आम्हाला जरी ऑडिट वर्ग असला, A+ नाही, पण ह्या महिलांचे जे उद्गार असतात तेच आम्हाला एक शाबासकीची म्हणजे पाठीवर शाबासकीची थाप मिळाल्यासारखा आनंद होतो. त्यामुळे आम्ही सगळ्या अंबरनाथवासियांचे खूप खूप आभार मानतो. आणि आज या रक्तदान शिबिराच्या माध्यमातून मला ते प्रदर्शित करता आलं, त्याच्यासाठी मी संजय यादव सरांचे पण खूप आभार मानते. अभयजी नमस्कार. जय आज श्रीराम. रविवार आहे. जय श्रीराम. आज रविवार आहे आणि कालच तू मला फोन केला की असं आपल्या कार्यालयामध्ये रक्तदान शिबिर आहे. धनश्री महिला सहकारी पतपेढी आणि समर्थ भारत संस्कार केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानाने आज आपण इथे रक्तदान शिबिर, आणि रक्तदान शिबिरासाठी रक्तपेढी जी आहे ती पण संघ परिवारातली आहे. कैलासवासी वामनराव ओक रक्त केंद्र आणि रक्तपेढी म्हणजे ठाण्याला जी. तर आजचा काय अनुभव कसा, किती रक्तदान झालंय? आता वाजले आम्ही साधारण 100चं टार्गेट ठरवलेलं आहे. आता 60 पर्यंत होईल असा अंदाज वाटतोय. जेव्हा आपण एकूण- 100 ठरवू तेव्हा हा. 50% 50% होतं. आणि प्रयत्न सर्वात जण करतात. बरेच जण दुपारून सुद्धा येणार आहे. 3 पर्यंत येतील, 4 वाजता येतील. पण आपण एक वेळ ठरवलेली आहे की 3 पर्यंत करायचं, कारण हे परत बाइंडिंग करून त्यांना परत ठाण्याला जायचं. पण सलग हे तिसरं वर्ष आहे. 1 वर्ष आम्ही रोटरी क्लब सोबत संयुक्त विद्यमाने घेतलं होतं. मागच्या वर्षी सेवा भारती आणि समर्थ भारत, यावर्षी धनश्री पतपेढी आणि समर्थ भारत. समर्थ भारत म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं कार्यालयच आहे, पण ते एक संस्था म्हणून समर्थ भारत. आणि जनकल्याण समितीच आहे, ती संघाच्या माध्यमातून एक वैद्यकीय क्षेत्रात काम करणारी संस्था आहे. अशा सर्व संस्था मिळून आज आपण रक्तदान शिबिर घेतलंय. बरोबर. तर आज ह्या माध्यमातून, या व्हिडिओच्या माध्यमातून परिवारातील संस्था सहकार भारती मधून माध्यमातून धनश्री महिला सहकारी पतपेढी, समर्थ भारत संस्कार केंद्र म्हणजे संघाचं कार्यालय आणि जनकल्याण समिती, अशा सर्व संस्थांच्या माध्यमातून हे आपण शिबिर आयोजित केलं आहे. तर भविष्य काळामध्ये आपण दरवर्षी शिबिर साधारण मे मध्ये
रक्त कमी पडतं, त्यामुळे रक्तदात्यांची आवश्यकता असते. त्यामुळे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आणि तुम्ही एक संस्था म्हणून एक आव्हान करा लोकांना, जास्तीत जास्त लोकांनी, सर्वांनी म्हणजे महिला पुरुष या सर्वांनी 18 ते 25 या वयोगटातील महिला पुरुष सर्वांनी, संघ परिवारातल्या सर्व संस्था, आपले मित्र परिवार, नातेवाईक या सर्वांना आवाहन करतोय मी की यांनी जास्तीत जास्त जणांनी रक्तदान करावं. कारण की मे महिन्यामध्ये रक्त खूप तुटवडा होतो आणि बरेचशा पेशंटला रक्त वेळेवर मिळू शकत नाही, अशी परिस्थिती असते. त्यामुळे जास्तीत जास्त जणांनी रक्तदान करावं असं मी आवाहन. तर आपण बघितलं की संघ परिवारातील दोन्ही संस्था समन्वयाने रक्तदानाचं शिबिर आज इथे सुरू आहे आणि आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून छोटासा उपक्रम दाखवण्याचा, आपल्या अंमळनेरकरांना आणि जे प्रेक्षक आहेत त्यांना आपण दाखवण्याचा प्रयत्न केला. भविष्य काळामध्ये आपण आपल्या क्षेत्रामध्ये, आपल्या भागामध्ये रक्तदान शिबिर घ्या. रक्ताची गरज मेमध्ये जास्त प्रमाणात लागते, त्यामुळे मेमध्ये जास्तीत जास्त प्रमाणामध्ये शिबिराचं आयोजन करा. त्याचप्रमाणे मी दुसरं एक सांगतो, संघ परिवारातील आपली स्वतःची रक्तपेढी आहे आणि त्याचा विश्वास सगळ्यांना माहिती आहे की रक्तपेढी चांगल्या पद्धतीने काम करते. अशी रक्तपेढी वामनराव ओक रक्तपेढी ही ठाण्याची आहे. या रक्तपेढीशी संपर्क साधून आपण रक्तदानाच्या शिबिराचं आयोजन करावं हीच विनंती. धन्यवाद.